मला हे विचारायचं की कधीपर्यंत अजूनही वेन इट कम्स टू मराठी फिल्म्स एस्पेशली आपण हेच म्हणत राहणार आहोत की थिएटर मिळालं नाही किंवा शोज मिळाले नाहीत किंवा बजेटचा इश्यू आहे. इज देर एनी एंड टू दिस? लाईक व्हॉट इज दिस विशियस सर्कल एक्झॅक्टली? सी आय हॅव व्हेरी अनपॉप्युलर ओपिनियन ऑन दिस. ओके, आणि म्हणजे मला नाही वाटत की थिएटर मिळत नाही किंवा यू हॅव टू डू. सी इट्स अ बिझनेस. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट प्रोड्युसर्स अंडरस्टँड द नेचर ऑफ दिस बिझनेस. जेव्हा आपण फिल्म बनवायला सुरुवात करतो, ती फिल्म आपण जेव्हा काही, आणि हे जे मी बोलणार आहे ह्याला काही अपवाद आहेत, मी त्या अपवादांकडे नंतर येईन, पण ब्रॉडली आपल्याला माहिती आहे ह्याच्यामध्ये काय आहे, ही रिलीज करतानाचे चॅलेंजेस काय आहेत, डिस्ट्रीब्युशन काय असतं, हे तुम्हाला निर्माता म्हणून माहिती असलं पाहिजे. आणि मी हे प्रामुख्याने अशा प्रोड्युसर्सबद्दल बोलतोय जे नवीन आहेत. फक्त फिल्ममध्ये पैसे टाकले आणि फिल्म शूट केली याचा अर्थ फिल्म कंप्लीट होत नाही. युअर ओनली हाफ युअर जॉब इज डन. ती फिल्म रिलीज करण्यासाठी तुमच्याकडे प्लॅन आहे का, त्या पद्धतीची तुमच्याकडे कास्ट आहे का, त्या पद्धतीचं तुमच्याकडे स्टुडिओ आहे का, तुम्ही ही फिल्म बनवताना हा सगळा विचार केला आहे का. अनेकदा काय होतं की खूप चांगली फिल्म असते, ती नीट मार्केट झालेली असते, ती नीट रिलीज झालेली असते, पण काही एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, म्हणजे मोठा हिंदी सिनेमा येणं, स्क्रीन्स न मिळणं, तो कम्प्लिटली वेगळा विषय. मी त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. मी ह्याच्याबद्दल बोलतो की एक ब्रॉडली कसं मराठी सिनेमाला हेच नाही. मग तुम्ही मार्केटिंगचं बजेट जोपर्यंत तुमच्याकडे नाही तोपर्यंत सिनेमा सुरू करू नका. हा चॉईस आहे ना तुमच्याकडे. करतायत ना लोक फिल्म्स. म्हणजे आता हेमंत ढोमे, क्षितिज जोग अमेझिंग पद्धतीने दोघं काम करतायत. त्यांच्या फिल्म्स नीट रिलीज होत आहेत, नीट मार्केट होत आहेत, चालत आहेत फिल्म्स, चांगल्या क्वालिटीच्या स्टोरीज आहेत ज्या नीट बनवल्या जात आहेत. आणि हेमंतलाच एक एक्सपिरियन्स आलेला आहे जिथे फिल्म नाही त्याची नीट पद्धतीने स्क्रीन्स नाही मिळाल्या, त्रास झाला, पण त्याच हेमंत आणि क्षितीने एक चांगल्या पद्धतीने दे हॅव मॅनेज टू क्रिएट अ कंपनी अँड दे आर डुईंग गुड वर्क. सो ॲज अ प्रोड्युसर आय थिंक तुमचं ते काम आहे. तुम्ही नाही रँडम गोष्टी करू शकत. तुम्हाला विचार करायलाच पाहिजे की ही फिल्म मी रिलीज करू शकेन का. आज मग रावसाहेब रेडी आहे फिल्म, पण आम्ही तरीही डिसेंबर म्हणतोय, कारण आम्हाला क्लॅरिटी नाही आहे अजून की ओके हाऊ आर वी गोइंग टू मेक शुअर दॅट दिस फिल्म लँड्स. हे बघ, ती चालणं न चालणं हा वेगळा विषय, पण ती पोहोचते का, राईट, ह्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे, किती मोठा टास्क आहे आपल्या ॲट आवर हँड. म्हणून काही गोष्टी करणं नेसेसरी आहे. सो इट्स जस्ट अ क्वेश्चन ऑफ being informed आणि being prepared. राईट, आणि विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सो ट्रू. जसं जनरली क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला गप्पा, डिस्कशन, त्याच्यातून निघणारे पॉइंटर्स, ब्रेन स्टॉर्मिंग होतं, तसं ॲज अन इंडस्ट्री असं होतं का तुमच्या सगळ्यांमध्ये जिथे स्टुडिओवाले किंवा डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, लेखक एकत्र येऊन बसतायत आणि फिगर आउट करतायत की काय लूप होल्स आहेत? डज इट हॅपन? समटाईम्स. आय थिंक लाईक माइंडेड लोक भेटणं नेसेसरी आहे, कारण विदिन द फिल्म इंडस्ट्री सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारी माणसं आहेत. राईट. ओके, कोणाचा एक अप्रोच आहे, कोणाचा दुसरा अप्रोच आहे, वेगवेगळ्या अप्रोचनी वेगवेगळ्या कारणांसाठी माणसं सिनेमा बनवतात. सो लाईक माइंडेड जेव्हा तुम्ही 4 लोक भेटता आणि बोलता तेव्हा ऑफकोर्स ही चर्चा होते की ओके काय केलं पाहिजे ॲज अन इंडस्ट्री, व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड. म्हणजे काही काही खूप हुशार माणसं आहेत, नितीन वैद्य आहेत दशमीचे, ते खूप सुंदर मराठी सिनेमाच्या स्टेटबद्दल लिहित असतात त्यांच्या फेसबुकवर. रणजित गुगळेसारखा EP आहे, नागराजसारखा माणूस आहे. ही माणसं खूप हुशार आहेत. संजय छाबरिया आहेत, नानूभाई आहेत. या लोकांशी बोलल्यावर तुम्हाला खूप गोष्टी कळतात. त्यामुळे वेनेवर मी तरी ॲटलिस्ट वेनेवर आय फाइंड अ चान्स आणि मी या लोकांना जेव्हा भेटतो तेव्हा मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की ओके ट्रेंड्स काय आहेत, काय होतं आहे मार्केटमध्ये, काय पद्धतीने चालतं आहे. निखिल साने आहेत. द मोर यू नो अँड टॉक टू दीज पीपल जे डे इन डे आउट हेच करतायत, जे वर्षानुवर्ष फिल्म्स रिलीज करतायत, फिल्म्स मार्केट करतात, त्यांच्याशी बोलून एक तुम्हाला ट्रेंड कळतो मार्केटचा काय चालू आहे काय नाही. बट यू हॅव टू बी अवेअर अगेन ॲट द एंड, यू हॅव टू बी क्युरियस. राईट, क्युरिओसिटी इज द की असं म्हणायला हरकत नाही.